जरांगेंना पाठिंबा दर्शनासाठी बदनापूर तालुक्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथील मराठा तरुणांनी थेट गावातील पाणी पुरवठ्याच्या जलकुंभावर चढून एक मराठा लाख मराठा तसेच आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणा देत 20 ते 25 जणांनी 5 तास शोले स्टाईल आंदोलन केले। तसेच सरकारच्या निषेधार्थ टायर पेटवून 1 तास रास्ता रोको केला। छत्रपती संभाजीराजे यांनी मनोज जरांगे यांची फोनवरून विचारपूस केली। आपण मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करत आहात, आपण आपल्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे। आपण उपोषण करत आहात ठीक आहे, परंतु आपण पाणी प्यावे अशी विनंती करत असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले। मराठा समाजाला आरक्षण देऊ नये ही महाराष्ट्रातील पहिली भूमिका कुणी मांडली हे सांगून आपल्याला वाद वाढवायचे नाहीत। काही लोकांना आता मराठा समाजाला आरक्षण द्या असं वाटतंय, ते मागण्या करतायत। सुप्रिया गटाकडून राज्यपालांना घेण्यात आलेल्या भेटीसंदर्भात उदय सामंत यांनी हे वक्तव्य केलंय। मागील काही दिवसांपासून जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ठिकठिकाणी नेत्यांचे ताफे अडवून मराठा समाजाकडून निदर्शनं केली जात आहेत। दरम्यान सुनील तटकरे यांना देखील ठाण्यामध्ये काळे झेंडे दाखवण्यात आले। कुणी कुठेही गेला तरीही सामान्य जनता उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे। हे सरकार निवडणूक घ्यायलाच घाबरत आहे। मुंबई विद्यापीठाची जाहीर केलेली निवडणूक त्यांनी रद्द केली असं म्हणत वरुण सरदेसाई यांनी सरकारवर ताशेरे ओढले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बाबा महाराज सातारकर यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले। नवी मुंबईतील नेरूळ येथील निवासस्थानी भेट घेतली। यावेळी नवी मुंबईतील स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते। नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि काँग्रेसचा बालेकिल्लाच राहील असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। सोबतच नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये आज नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यवतमाळ जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हजर राहणार आहेत। मात्र या कार्यक्रमाला मराठा आंदोलकांकडून कडाडून विरोध होताना दिसतोय। रविवारी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे मराठा आंदोलकांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे लावलेले फलक फाडले। जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात मारवाड गावात आज मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री अनिल पाटील यांच्या गाड्या थांबवण्यात आल्या। शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी आल्याने दुष्काळ तातडीने जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री अनिल पाटील यांचा ताफा अडवण्यात येऊन त्यांना तसे निवेदन शेतकऱ्यांनी दिले। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत येवला तालुक्यातील सुरेगाव रास्ता येथे ग्रामस्थ उपोषणाला बसले। यावेळी या गावातील मराठा आंदोलकांनी नाशिक संभाजीनगर महामार्गावर असणाऱ्या सुरेगाव रस्ता येथून येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसेसवरील जाहिरातींवरील मंत्र्यांच्या फोटोला काळे फासत आंदोलन केले। एक मराठा लाख मराठा अशा घोषणा सुद्धा यावेळी देण्यात आल्या। मराठा आरक्षणासाठी सांगली जिल्ह्यातील खासदार आमदार आंदोलन करणार। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार आमदार सोमवारी उपोषण करणार आहेत। शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे उपोषण केलं जाणार आहे। अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर व्हावा अशी आमची सर्वांची मागणी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। यासोबतच महामंडळाच्या रखडलेल्या नियुक्त्यांबद्दल बोलताना महाविकास आघाडीचे सरकार असताना देखील महामंडळाच्या नियुक्त्याचा निर्णय होऊ शकला नाही, तर आमच्या सरकारमध्ये समन्वय समिती नेमली असून आम्ही सर्वांनी मिळून
महामंडळाच्या दृष्टिकोनातून एक आराखडा तयार केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चूळ लावित आहेत. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे आणि ते त्यांना मिळायला हवे. ओबीसी, आदिवासीसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा धनगर समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे, अशा आशयाचे प्रसिद्धीपत्रक उद्धव ठाकरे यांनी काढले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्याबाबत बोलताना त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी असं म्हटलं आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यासोबत आहे. जीव अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे जरांगे पाटलांसोबत असणाऱ्यांनी त्यांची काळजी घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्री स्वतः यामध्ये लक्ष घालून जो काही योग्य निर्णय असेल तो घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा असं आवाहन फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्रात राजकारणासाठी सततच जात धर्मावर बोलणाऱ्यांनी राज्यातले सामान्य माणसाचे प्रश्न सुटणार नाहीत. युवांना रोजगार मिळत नसल्याने लोकांच्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळे आज जातीवर नाही तर नोकरी, गुंतवणूक, संधी यावर बोलण्याची गरज असल्याने हे सगळं थांबवा आणि मुद्द्याचं बोला, असं वक्तव्य रोहित पवार यांनी फडणवीस यांना उद्देशून केलंय.